नमस्कार. मी विश्वास उडगी. इराणने जे काही युद्ध पाहिलेलं आहे आत्ता आणि जे थोपून धरले अमेरिकेला आणि इस्रायलला, जग बघतंय सगळं. सगळ्यांना स्पष्टपणे दिसतंय की मोदी पहिल्यांदा इस्रायलला गेले. नेत्यानाहूंनी आमंत्रण दिलं, कुठलं पदक दिलं कोणास ठाऊक. ते पदक मिळवत परत आले आणि दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं. नेत्यानाहूने ट्रम्पवरती काय पकड केलेली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण नेत्यानाहूचा प्रभाव अमेरिकेतल्या ज्यूजवरती एवढा दिसतोय की तिकडचे ज्यूज ट्रम्पला सांगतायत की इराणवरती हल्ला करा. नेत्यानाहू सांगतात इराणवरती हल्ला झाला पाहिजे. म्हणजे नेत्यानाहूच्या आदेशाने ट्रम्प अमेरिकेच्या मोठ्या कॉर्पोरेट भांडवलदारासाठी युद्ध पुकारतात इराणवरती आणि इराण त्याचा प्रतिकार करतोय हे आपण सगळेजण बघतो. युद्धाला 25 दिवस होत आले. या 25 दिवसात इराणने किती मिसाईल्स डागलेली आहेत इस्रायलवरती आणि किती शहरं उद्ध्वस्त केली आहेत. इस्रायलच्या अणु ज्या ठिकाणी अणुभट्ट्या आपण म्हणू पॉवर सेंटर्स म्हणू त्या शहराच्या लगेच आजूबाजूला इराणने मिसाईलने प्रतिकार केलेला आहे. आणि हे रिपोर्टिंग सगळं मध्य पूर्वेतले सर्व टीव्ही करतायत. आपले टीव्ही करतात की नाही ह्याला काहीही अर्थ नाहीये. आपल्या टीव्हीनाच काही अर्थ नाही, आपल्या प्रसार माध्यमांनाच काही अर्थ नाहीये. इराणचा सातत्याचा प्रतिकार इस्रायल उद्ध्वस्त करू पाहतोय आणि इस्रायल त्याची जी ताकद आहे आणि अमेरिकेची ताकद त्यातून इराणला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण इराणची स्ट्रॅटेजी ही अमेरिकेचे मध्य पूर्वेतील सर्व तळ, मग ते एरोप्लेनचे अड्डे असतील म्हणजे हवाई अड्डे असतील किंवा अन्य नेव्हीचे तळ असतील किंवा अर्थात त्यांचं सैन्य पण मध्य पूर्वेत अनेक देशांमध्ये आहेत, इन्क्लुडिंग सौदी अरेबिया. अमेरिकेच्या सैन्य दलाचं काम काय, तर मध्य पूर्वेतल्या त्यांच्या दोस्तांचं संरक्षण करणं, अमेरिकेतले उपग्रह आणि त्यांचे आण्विक आणि त्यांचे तळ, ते एअरफोर्स असेल किंवा नेव्ही असेल किंवा मिलिटरी असेल, हे सगळेजण त्या देशांचं संरक्षण करतात आणि अमेरिका ही त्यांची तैनाती फौज आहे. मुख्यतः तेल हा जो प्रश्न वादाचा आहे. इराक संपवला, व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला अटक केली, पण इराणला नमवता येत नाही. हे आता जे आक्रस्ताळीपणे ट्रम्प जी बडबड करतायत, नेत्यानाहू जे बडबड करतायत, त्याला प्रत्युत्तर इराणने चोख दिलंय. त्यांचे 4 ते 5 महत्वाचे नेते जरी आता काळाच्या पडद्याआड गेले असतील, गोळ्यांना म्हणजे मृत्यू पावले असतील, तरी इराणचं सैन्य आणि इराणचे मिसाईल्स याचा मारा अमेरिकेच्या तळांवरती आणि इस्रायलवरती काहीही कमी झालेला नाहीये. रस्त्यावरती हजारोने लोक फिरतात. रस्त्यावरती ईद साजरी झाली आणि इराणच्या शहरांमध्ये 94% सुशिक्षित लोक असताना भारतामध्ये हिंदू मुस्लिम करणाऱ्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अतिशय प्रचंडपणे गैरप्रचार केलेला आहे. त्या ठिकाणचं शासन हे महिलांवरती अत्याचार करणारे वगैरे वगैरे सांगत, त्यामुळे भक्तांचा प्रचार आज कोणाच्याच पचनी पडू शकत नाहीत. लोक डोळे उघडे ठेवून बघतात की इराण अजिबात एक इंचभरही मागे हटत नाहीये. किंबहुना प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ला करून अमेरिकेला आता त्याने 5 दिवसाचा विराम डिक्लेअर करायला भाग पडले. भले अमेरिका म्हणेल, ट्रम्प म्हणेल की मी एकतर्फी केलंय, त्याला एकतर्फी का करावं लागलं? मागच्या युद्धामध्ये 14 दिवसांतर अमेरिकेला स्वतःहून माघारी जावं लागलं. आता अमेरिकेला 5 दिवसाचा युद्धविराम जाहीर करावा लागला आणि त्याच्यावरती इस्रायल संशय व्यक्त करतोय, अरे हा कसा युद्धविराम? आणि इथेच सिद्ध होतं की नरसंहारक नेत्यानाहू, इस्रायलचा पंतप्रधान, हा आता जिवंत आहे का मेला हा वेगळाच प्रश्न आहेच. पण नरसंहारक असा इस्रायल आज प्रश्न उपस्थित करतोय की ट्रम्पने 5 दिवसाचा हा युद्धविराम का जाहीर केला नाही, अशा तऱ्हेची आजची अवस्था आहे. ट्रम्पने कितीही म्हटलं की आमचा हा 15 कलमी कार्यक्रम पाकिस्तानच्या मार्फत आम्ही इराण पुढे मांडलेला आहे आणि वाटाघाटी चालू आहेत, पण इराणने स्पष्ट सांगितलं त्याला नो निगोशिएशन, कुठलाही निगोशिएशन नाहीये. युद्ध तुम्ही सुरू केलंय, म्हणजे अमेरिका आणि नेत्याने सुरू केलंय. ते युद्ध थांबवणं इराणचे लोक म्हणतात आम्ही ठरवणार की तेव्हा केव्हा थांबेल. आणि दोन्ही बाजूच्या अटी आणि शर्ती एकाच माध्यमातून जाहीर होतात. इराण म्हणते वाटाघाटी सुरूच नाहीयेत आणि भारतीय संसदेमध्ये अशी चर्चा आहे विपक्षांना घेऊन की आम्ही काय करतो आहोत. इथे भारतामध्ये काय परिस्थिती आहे? युद्ध मध्य पूर्वेत आहे. युद्ध जरी इराण वरती लादलं गेलं असलं, ते इस्रायल आणि अमेरिकेने लादलं असलं, तरी संपूर्ण मध्य पूर्व युद्धाच्या खाईत आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण युरोपवर आहे, आशिया खंडावर आहे, आफ्रिकेवर आहे, खुद्द अमेरिकेत आहे आणि भारतात युद्धजन्य परिस्थिती आहे. अमेरिकेत ट्रम्पला रोज हजारोनी लोक पीस मार्चेस काढतायत. इराणचा गौरव होतोय, ट्रम्पचा धिक्कार होतोय. अमेरिकन सिनेट मधले ट्रम्पचे विरोधक डेमोक्रॅट्स हे तुडून पडतायत. तिथल्या सुप्रीम कोर्टाने अमेरिकेचा
जो हमला आहे हा बेकायदेशीर ठरवलेला आहे. अशा परिस्थितीत एक मूर्ख अमेरिकन प्रेसिडेंट याने जगाला युद्धाच्या खाईत लोटलंय आणि एक नरसंहारक नेत्यानाहू यांनी ट्रम्पला ह्या युद्धात खेचलेलं आहे. ह्या दोघांचे हेतू परस्पर विरोधक आहेत. ट्रम्पचे हेतू जगावरती युद्ध लादून अमेरिका स्ट्रॉंग होईल असं त्यांचं मूर्खपणे निदान आहे. डॉलर कमकुवत होतो आहे कारण का डी डॉलरायझेशनची मुवमेंट ही चायनाकडून तेवढीच प्रभावीपणे राबवली जात आहे. अशा या पार्श्वभूमीवर जग युद्धाच्या खाईत असताना भारत युद्धजन्य परिस्थिती म्हणजे एलपीजी आता जे घराघरामध्ये तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती आता गॅस मिळण्याचे झालेला आहे. गॅसची सिलेंडर मिळत नाहीयेत. आगाऊ बुक करून ठेवली आहेत कंपन्यांनी. रेस्टॉरंट बंद होत आहेत. फक्त चहा कसाबसा मिळतोय. अन्य खाद्यपदार्थ मिळत नाही. ही परिस्थिती तालुका आणि जिल्ह्याला आहे. पण मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ असो किंवा प्रेस क्लबचं कॅन्टीन असो तिथेही हीच परिस्थिती आहे. मुंबई मधले अनेक हजारो गॅसवरती चालणारी रेस्टॉरंट बंद आहेत. एलपीजी वरती चालणारी रेस्टॉरंट बंद आहेत आणि चालू असतील तर फक्त कदाचित इडली वडा किंवा मेदू वडा इडली मिळू शकेल आणि चहा मिळू शकेल, कॉफी मिळू शकेल. बाकीच्या गोष्टी गॅसवर नसलेल्या गोष्टी मिळू शकतील असे बोर्ड लागलेले आहेत. आणि माफ करा आमच्याकडे एलपीजीचा तुटवडा आहे असे बोर्ड लागलेले आहेत. आणि सरकार म्हणतं काळजी करू नका. हरदीप पुरी सारखा नालायक मनुष्य जो एप्स्टीन मध्ये ऑलरेडी राहुल गांधींनी ज्याचं नाव घेतलं आणि होय पंतप्रधान पण त्या एप्स्टीन मध्ये आहेत. यांची मान आणि गौतम अदानीची मान त्या न्यायालयात अडकलेली आहे. मोदी पण कॉम्प्रोमाइज आहेत. अदानी पण कॉम्प्रोमाइज आहे. भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार कॉम्प्रोमाइज आहे. युद्धजन्य परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. पण हे बेशरम सरकार मग ते मुंबईत असो किंवा दिल्लीतला असो अत्यंत नालायकपणे भारतीय जनतेला युद्धाच्या खाईत त्यांनी लोटलंय. कारण चुकीची अर्थनीती, चुकीचं राजकारण, चुकीची विदेश नीती आणि संपूर्ण बॉर्डर्स असुरक्षित करून भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने कोलमडणारी आहे. मार्केट तर कधीच कोसळलेलं आहे पण अर्थव्यवस्थेची सर्व अंग कोसळली असताना भारतीय जे प्रसार यंत्रणा आहे ती अत्यंत लाजिरवाणे पद्धतीने या मोदी सरकारचं गुणगौरव करते. एवढी लाचारी आपल्या माध्यमांची आहे. एखाद दुसरा लोकसत्तेसारखा वर्तमानपत्र वगळल्यास हिंदू आणि काही मोजकेच कलकत्ता आणि दिल्लीचे वर्तमानपत्र सोडल्यास युट्यूब चॅनलच खऱ्या अर्थाने लोकांपुढे खरी माहिती देतात. अशी आजची अवस्था आहे. सर्व चॅनल्स चुकीचा प्रचार करतायत आणि अर्थव्यवस्था खड्ड्यात असताना अत्यंत वाईट पद्धतीने आपली अर्थव्यवस्था ही कशी प्रगतिशील आहे हे सांगण्यामध्ये जे प्रचार तंत्र वापरलं जातं अर्थात तो आयटीचा बीजेपीचा आयटी सेल आहे. यांच्यावरती कोण विश्वास ठेवणार. पण अशा वेळेस हे युद्ध कधी थांबेल तर इराण सांगतं आमच्या टर्म्स वरती थांबेल. ट्रम्प आणि नेतान्याहू यांना त्यांनी टर्म्स डिक्टेट करावे अशी परिस्थिती त्यांच्या हातात कधीच नव्हती. ते फक्त संहारक शक्ती वापरू शकतात. ते दुसऱ्या देशाची जनता मारू शकतात. ते बायका आणि मुलांना मारू शकतात. ते विध्वंस करू शकतात. पण युद्ध जिंकणं आता त्यांच्या हातात नाहीये. आणि युद्धामध्ये मध्यस्थी करणारे पाकिस्तान हे दलालांचं राष्ट्र असेल पण भारताने का म्हणून मान खाली घालून वागण्याची गरज आहे. भारत हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरेंडर झालाय ट्रम्पला आणि नेत्यानाहूला. आणि म्हणून त्यांच्या इस्रायलच्या व्हिजिट नंतर हे वॉर सुरू झालेलं आहे. या वॉर मध्ये या देशाच्या पंतप्रधानांची इस्रायलची व्हिजिट आहे आणि तरीही त्यांना काहीही आवरता येत नाही. कारण परिस्थिती ना ट्रम्पच्या हातात, ना नेतान्याहूच्या हातात, ना मोदींच्या हातात. आणि म्हणून पवन खेडा म्हणतात तसं ये साहब बीबी और गुलाम. ते बीबी म्हणजे आपण नेतान्याहूला बीबी म्हणतो. इस्रायलमध्ये त्यांना बीबी असं म्हटलं जातं. त्यामुळे साहब हा जो ट्रम्प आहे त्याची बीबी म्हणजे नेतान्याहू. कोण कोणाचा साहब आणि कोण कोणाची बीबी हा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण नेतान्याहूने सांगितल्यानंतर ट्रम्प युद्ध करतात. एवढा या देशाच्या कॉर्पोरेट भांडवलावरती जूनचा प्रभाव आहे आणि हा झिओनिझम आहे. आणि म्हणून झिओनिझम आज आव्हानात्मक पद्धतीने देशावरती संहारक युद्ध लादतोय. आणि तेल आणि दाता याच्यावरती कंट्रोल करण्याकरता आज जेव्हा झिओनिझम आणि ज्यूज आणि मोठे कॉर्पोरेट्स जेव्हा प्रयत्न करतात त्यातून जगावरती युद्ध लादलं जात आहे. अशा वेळेस युद्धाच्या बाजूने नव्हे आपण शांततेच्या बाजूने उभे राहिलं पाहिजे असं भारतातलं निश्चितपणे विपक्ष आहे. तो म्हणतोय काँग्रेस पक्ष नेहमीच शांततेची भूमिका घेतो. शांततेमध्ये सुद्धा आक्रमणपणा असू शकतो जो नेहरूने दाखवला,
जो इंदिरा गांधींनी दाखवला, जो राजीव गांधींनी दाखवला आणि राहुल गांधी आज जे नेतृत्व करतायत, तर वी वॉन्ट पीस. पण या देशाचं आजचं केंद्र सरकार आज सरेंडर झालंय ते ट्रम्पना, नेत्यानाहूला. आणि म्हणून प्रश्न पडलाय की युद्ध आणि शांततेमध्ये आपण जरी शांततेच्या बाजूला असलो तरी शांतता आणणं आता ट्रम्पच्या हातात पण नाही. कारण त्याचं आता जो काय 15 पॉईंटचा पीस प्लॅन किंवा 5 पॉईंटचा युद्ध शांतता कराराचा एकतर्फी ड्राफ्ट हा इराणने धुडकावून लावलेला आहे. त्यामुळे इराण जोपर्यंत युद्ध चालू ठेवणार आहे तोपर्यंत अमेरिकेचा संपूर्णपणे अमेरिकेने जर अण्वस्त्र प्रयोग केला तर ह्याच्यामध्ये जगाचाच नाश आहे. अण्वस्त्र इराणकडे नाही आहेत, पण इस्रायलकडे आहेत, अमेरिकेकडे आहेत, रशियाकडे आहेत, होय भारत आणि चीनकडे पण आहेत. पण त्याचा प्रयोग होऊ शकत नाही. जिथे कुठे प्रयोग होईल तिथे जगाचा विनाश अटळ आहे. आणि म्हणून इराण हे निमित्त आहे, पण इराण त्याच्याकडे 4 वर्ष युद्ध करू शकू एवढी हजारो मिसाईल्स आहेत. म्हणून इराण कधी शरण जाणार नाही. इराणचे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या तुकडीतले नेते गारद झाले तरी इराण पहिल्या दिवसासारखाच लढतोय. हे जे वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी शिया सुन्नी एकत्र आहेत, पण शिया मुसलमान भारतातल्या नव्हे तर जगभरचे लोक एकत्र येऊन इराणला पाठिंबा देत आहेत. आणि इथेच खरं वैशिष्ट्य आहे की सुन्नी राष्ट्र मुसलमानांची ही आज अमेरिकेच्या बाजूला जाऊ इच्छित नाहीत. ते इराणच्या विरोधात पण जाऊ इच्छित नाहीत. पण त्या ठिकाणचे अमेरिकेचे तळ इराणने उद्ध्वस्त केले आहेत. इराण आता अमेरिकेला आणि इस्रायलला टार्गेट करतोय. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून अमेरिका आणि इस्रायल यांनी जगावरती जे युद्ध लादलंय आणि युक्रेन आणि रशियातलं युद्ध आता पुन्हा एकदा पेट घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये युद्ध मागे घेणं आणि इराणची संपूर्णपणे नुकसान भरपाई करून देणं आणि जगभरचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून देणं हे याची क्षमता अमेरिकेत सुद्धा नाही. कारण अमेरिका आज या ट्रम्पच्या माकड चेष्टांमुळे त्या ठिकाणी अमेरिका सुद्धा संकटात आलेला आहे. नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका अमेरिकेत पण आहेत. नेत्यानाहूचं सुद्धा इस्रायलमध्ये टिकणं ही अशक्य गोष्ट आहे, कारण त्याही ठिकाणी निवडणुका आहेत. भारतामध्ये मात्र एक प्रचंड वाईट परिस्थिती आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या 4ही राज्यातल्या निवडणुका या संपूर्ण पार्श्वभूमीवरती युद्ध काही काळ चालू राहील, पण भारतातल्या माणसांचं जीवनमान अधिक कठीण होईल असा हाचा कालखंड आहे. म्हणून या ठिकाणी युद्ध थांबणार नाही, युद्ध चालूच राहील. पण युद्ध थांबण्याकरता आपल्या देशाच्या हातात सध्या तरी काही नाही. पण या देशाच्या केंद्र सरकारचा पाडाव करणं म्हणजे रिजिम चेंज करणं हे भारतातल्या नागरिकांच्या हातात आहे. आपला राईट टू वोट आणि राईट टू लिव्हिंग हे आपण एक्सरसाइज केलं पाहिजे. म्हणून रस्त्यावरचे संघर्ष आणि इलेक्शन मध्ये बॅलेट बॉक्सच्या मार्फत भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हे आपलं एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे. तर आपल्याला भविष्य आहे, नाहीतर काळ मोठा कठीण आहे. धन्यवाद. इथेच थांबतो.